श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गोंदवल्यास वास्तव्य आणि लोकसंग्रह भाग 6. मद्रासकडची अम्मा. मद्रासकडच्या बाजूला एक मोठा सुशिक्षित सरकारी अधिकारी होता. तो थिऑसॉफी पंथाचा अनुयायी असून फार भाविक व भगवंतावर प्रेम करणारा होता. त्याला एक मुलगी होती. पूर्वसंस्कार बलाने आणि घरामधील पारमार्थिक वातावरणामुळे लहानपणापासून त्या मुलीचे लक्ष भगवंताकडे लागले. पुढे तिचे लग्न झाले. परंतु नव्याची मर्ते सांसारिक व व्यावहारिक दृष्टिकोनाची असल्याने दोघांचे कान्ही केल्या पटेना आणि ती नव्याच्या संमतीनेच माहेरी येऊन राहिली. त्याने नंतर दुसरे लग्न केले. बरेच दिवस गेल्यावर श्री ब्रह्मानंदांची आणि मुलीच्या बापाची गाठ पडली. त्याने आपल्या मुलीची हकीकत त्यांच्या कानावर घातली. तेव्हा तिला गोंदवल्यास श्री महाराजांकडे नेण्याचा सल्ला त्यांनी बापाला दिला. त्याप्रमाणे त्याने मुलीला गोंदवल्यास आणले. श्री महाराजांनी सर्व हकीकत ऐकून घेऊन तिला ठेवून घेतले. श्री महाराज तिला अम्मा म्हणत. सर्व लोक तिला अम्मा याच नावाने हाक मारीत असत. श्री महाराजांनी तिला 12 वर्षे मौन धरून नामस्मरण करण्यास सांगितले होते. तसे तिने केले. तिला एक कला येत होती. लहान मुलांचे कपडे शिवून त्यावर जरीची कलाकुसर अम्मा फारच छान करीत असे. म्हणून राम, लक्ष्मण व सीता यांच्यासाठी सुंदर सुंदर कपडे श्री महाराज तिच्याकडून तयार करून घेत. ते कपडे घातल्यावर रामरायाचे ध्यान अति गोजिरवाणे आणि स्वरूप सुंदर दिसे. अम्मा जाऊन येऊन गोंदवल्यास राहत असे. शेवटचे दिवस तिने तेथेच काढले. खरा पंत कसा असतो. एकदा मंडळींबरोबर सहज बोलत बसले असता श्री महाराज म्हणाले, परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती अवश्य आहे. जो पंत असेल तोच संत बनेल. हे ऐकून एक जणाने विचारले, महाराज, असे असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसा साधेल. यावर श्री महाराज बोलले, का बरे. गरीब माणूस देखील अगदी भिक्षेकरी सुद्धा पंत असू शकतो. पुन्हा विचारले, तो कसा. तेव्हा श्री महाराज म्हणाले, केव्हांतरी सांगेन. आणि तो विषय तेवढाच राहून गेला. त्याने यानंतर 8 दिवस गेले व सर्वजण वरील संवाद विसरून देखील गेले. एके दिवशी सकाळी श्री महाराज लवकर उठले आणि लोकांना म्हणाले, आज माझ्या गुरूंची तुकामाईंची पुण्यतिथी आहे. आज आपण गावात भिक्षा मागून त्यांना प्रसाद करणार. श्री महाराजांनी आपल्या हातात झोळी घेतली आणि बरोबर 5-6 मंडळी भजन करीत व श्री समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत चालली. आणि अशा रीतीने सर्वजण भिक्षेला निघाले. प्रत्येक घरासमोर उभे राहून श्री महाराज जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत. प्रत्येक घरातून ओंजळभर किंवा माप भरून धान्य, एखादा पैसा किंवा आणा अशी भिक्षा मिळत गेली. सांपत्तिक परिस्थिती उत्तम असणारी जी मंडळी श्री महाराजांच्या समागमासाठी गोंदवल्यास येऊन राहिली होती त्यांच्यापैकी कोणी 1 रुपया, कोणी 10 रुपये दिले. एकाने तर 100 रुपये त्यांच्या झोळीमध्ये टाकले. याप्रमाणे भिक्षा मागता मागता दुपारचे 12 वाजून गेले. शेवटी ओढ्याच्या पलीकडे राहणाऱ्या एका रामदासी बुवाच्या झोपडी पुढे जाऊन श्री महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. हा रामदासी त्यांच्या ओळखीने 3.5 कोटी जपाचे अनुष्ठान करण्यासाठी येऊन राहिला होता. सकाळपासून 12 वाजेपर्यंत तो आपली उपासना करी आणि त्यानंतर गावात कोरडी भिक्षा मागण्यास जात असे. फक्त 4च घरी भिक्षा मागून जे पीठ येई तेवढे ओढ्याच्या पाण्यात कालवून तो खाई आणि पुन्हा जप करीत बसे. श्री महाराज त्याच्या झोपडीकडे गेले त्यावेळी तो भिक्षा मागून नुकताच परत आला होता. श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर रामदासी हातांतली झोळी घेऊनच लगबगीने बाहेर आला आणि त्याने आणलेली सर्वच्या सर्व भिक्षा श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतली व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर श्री महाराज बोलले, हा खरा पंत,
8 दिवसांपूर्वी या बाबतीत ज्याच्यापाशी संभाषण झाले होते तो गृहस्थ बरोबर होताच. त्याला ते म्हणाले, बघा, आपण सकाळपासून भिक्षा मागत आहोत. प्रत्येकाने आपल्याला भिक्षा घातली खरी, परंतु ती घालताना स्वतःसाठी भरपूर राखून थोडेसे आपल्या झोळीत टाकले. ज्याने 100 रुपये दिले त्याने जवळ 1000 किंवा जास्त रुपये ठेवूनच ते दिले. उलट हा गरीब रामदासी पहा, याच्याजवळ जेवढे होते तेवढे सर्व याने मागचा पुढचा विचार न करता माझ्या झोळीत टाकले. याच्याजवळ आता काही शिल्लक उरले नाही, म्हणून याला आज पूर्ण उपवास घडणार. हा खरा उदार माणूस. हा भिक्षेकरी असला तरी पंत आहे. प्रापंचिक माणसाने घरात असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. तुम्ही सर्व दिले खरे पण स्वमात्र दिला नाही. परभणीचा एक जमीनदार भडगामोकर यांच्या ओळखीने श्री महाराजांच्याकडे येऊ लागला. त्याची बायको लहान वयांतच वारल्यामुळे त्याच्या मार्गे प्रपंचाचा पाश फारसा नव्हता. म्हातारी आई, स्वतः आपण व एक लहान मुलगा एवढाच त्यांचा परिवार होता. शेतीचे उत्पन्न चांगले असल्यामुळे त्याला प्रपंचाची काळजी नव्हती. सर्वसंगप्रित्याग करून आपण रामदासी बनावे आणि आपले आयुष्य उपासनेमध्ये घालवावे अशी त्याची उत्कट इच्छा असल्यामुळे तसे करण्याबद्दल तो श्री महाराजांना वारंवार विचारी. त्याने प्रश्न केला की श्री महाराज म्हणत, हो हो, जरूर सर्वांचा त्याग करावा, पण योग्य वेळ आली म्हणजे मी आपण होऊन तसे करायला सांगेन. तोपर्यंत पुष्कळ नामस्मरण करावे. 8 वर्षे अशीच गेली. नंतर मुलगा वयात आल्यावर त्याचे लग्न होऊन तो घरची शेतवाडी बघू लागला आणि वयोमानाप्रमाणे आई थक जाऊन ती काही दिवसांनी मरण पावली. जमीनदार फार सत्वशील, भाविक व कष्टाळू मनुष्य होता. गोंदवल्यास राहत असता तो अगदी साधेपणाने वागे. एक दिवस त्याने एक कागद तयार केला. त्यामध्ये त्याने आपली सर्व संपत्ती, भांडीकुंडी, घरदार, जमिनी, जनावरे इत्यादी आपल्या मुलाच्या संमतीने श्री महाराजांना अर्पण केली आणि खाली आपली सही केली. श्री महाराजांनी कागद वाचून पाहिला आणि तसाच मुलाजवळ देऊन ते त्याला म्हणाले, बाळ, हे सर्व रामाचे आहे ही गोष्ट खरी, परंतु त्यासाठी कागदाची जरुरी नसते. हा कागद तुझ्यापाशीच असू दे. व्यवहार करीत असता तू रामाची मालकी विसरू नकोस, म्हणजे हे सर्व मला मिळाल्यासारखेच आहे. या प्रसंगानंतर 4 वर्षे गेली आणि जमीनदार एकदा फार आजारी पडला. अवस्था कठीण आहे असे वैद्याने सांगितल्यावर त्याला वाईट वाटले व त्याने श्री महाराजांना बोलावणे पाठवले. श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला, कसे काय वाटते? आता फार काळ दिसत नाही. समाधान आहे ना? महाराजांचा प्रश्न ऐकून तो मोठ्याने रडू लागला. रडण्याचे कारण विचारता तो बोलला, महाराज, मला क्षमा करा. मी आपल्याला खरे खरे सांगतो. आपण नेहमी म्हणता की भगवंताला सर्वस्व दिले तर तो खात्रीने आपला होतो. मी माझे सर्वस्व त्याला दिले, पण तो माझा झाला नाही आणि आता वेळ फार उरला नाही, म्हणून मला फार वाईट वाटते. यावर लगेच श्री महाराज म्हणाले, माझाही तुम्ही राग मानू नका. मी सुद्धा तुम्हाला खरे तेच सांगतो. तुम्ही भगवंताला सर्व दिले हे खरे, पण स्व मात्र दिला नाही. भगवंताला सर्वांपेक्षा स्व द्यायला पाहिजे. स्व दिल्यावर सर्व दिले तरी चालते, कारण ते आपले आपल्या मालकीचे राहतच नाही. उलट सर्व देऊनही जर स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय. तुम्ही काळजी करू नका, राम तुम्हाला प्रचिती देईल. तो मनुष्य त्या आजारातून बरा झाला.
नंतरचा काळ त्याने ख्या अनुसंधानात घालवला. पुढे 1.5 वर्षांनी त्यांचा खरा अंतकाल आला असता. महाराज, मी अगदी शांत आहे. आतमध्ये नाम चालू आहे. मी अगदी आनंदाने सर्वांचा निरोप घेतो, असे सर्व लोकांच्या समक्ष श्री महाराजांना सांगून त्याने देह ठेवला. श्री महाराज तेव्हा बोलले, हा फार चांगल्या अवस्थेला पोचला. 12 वर्षे क्षेत्राच्या ठिकाणी राहून तप करणाऱ्याला देखील जे साधणार नाही ते याने नामाच्या जोरावर साधले, तो धन्य झाला. श्री महाराजांनी अंतकाली दर्शन दिले. खाडला आबाजी पंत नामवाचे एक गृहस्थ होते. रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली. त्यांना मुलगा नव्हता, फक्त मुलीच होत्या. सर्व मुलींची लग्ने झाली. फक्त धाकटी बिठाबाई फारच लहान असल्याने तिचे लग्न होऊ शकले नाही. पण आबांनी लवकर पेन्शन घेतले व उरलेला काल भगवंताच्या उपासनेत घालविण्याचा निश्चय केला. त्यांनी हा निश्चय केला खरा, पण उपासना म्हणजे काय, ती कशी करावयाची असते, भगवंताचा व आपला संबंध कशा प्रकारचा आहे, आत्मनिवेदन कसे करावे इत्यादी प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जाई. म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल काय या विवंचनेमध्ये आया होते. मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत. असे दिवस चालले असता एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले. त्यांना घरात बोलावून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल काय, असा प्रश्न विचारला. रामदासी बोबांनी लगेच उत्तर दिले, ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो. गोंदवल्यास श्री महाराजांच्याकडे तुम्ही जा, म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटून तुमचे खरे समाधान होईल, असे सांगून ते लगेच निघून गेले. आबांनी श्री महाराजांचे नाम ऐकलेले होतेच. 1-2 दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्यास आले. ते आले त्यावेळी श्री महाराज शेतातून काम करून येऊन हातपाय मातीने भरलेले असे स्नानाची वाट पाहत उभे होते. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचे एकदम अतोनात समाधान झाले आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले. मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसत. त्यांच्यामध्ये आबा देखील मुकाट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकत. पहिल्या दिवशी भगवंत म्हणजे काय व आपला आणि त्याचा संबंध काय आहे या विषयावर निरूपण झाले. आबांना वाटले की आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल. श्री महाराजांनी निरूपणात जे विवेचन केले त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या, परंतु गोंदवल्यास ते अगदी नवीन असल्याने त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखवता येईनात. मग श्री महाराजांना सांगण्याचे दूरच राहिले. दुसरे दिवशी निरूपणाला प्रारंभ करताना श्री महाराज बोलले, काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्याच मनामध्ये नंतर काही शंका आल्या, त्यांचीच आज उत्तरे देऊ, असे बोलून त्यांनी आबांची एक एक शंका मांडली आणि तिचे उत्तर दिले. लागोपाठ 4 दिवस हा प्रकार चालला. आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या त्या सर्व समाधानकारक रीतीने सुटल्या. 5व्या दिवशी भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो आणि ती भक्ती नामाने कशी साधते याचे वर्णन श्री महाराजांनी सुरू केले. सर्व मंडळी अगर्दी रंगून गेली होती. इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले आणि सद्गदित होऊन त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले आणि शांत केले. तेव्हा आबा म्हणाले, महाराज, मी आज धन्य झालो, माझ्या सर्व शंका फिटल्या, पण माझी एक इच्छा आहे. माझ्या अंतकाली असेच आपले दर्शन होईल काय? श्री महाराजांनी तत्काळ उत्तर दिले, आबा,
तुम्हाला दर्शन होईल, इतकेच नव्हे तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल. काही दिवस लोटल्यावर एके दिवशी श्री महाराजांनी त्यांना विचारले, आबा, भगवंताच्या नामात आहात ना? आबा बोलले, होय महाराज, पण माझ्या विठाबाईची मला काळजी वाटते. ती अजून लहान आहे. तिचे लग्न कसे होईल असे वाटते. यावर श्री महाराज लगेच म्हणाले, मी तिला दत्तक घेतो. आजपासून ती माझी मुलगी आहे असे समजा आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या. त्याप्रमाणे विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले. इथपर त्यांचा सर्व काळ नामस्मरणामध्ये जाऊ लागला. आणखी थोडे दिवस गेल्यावर आबांनी कराडला परत जाण्याबद्दल विचारले तेव्हा श्री महाराज बोलले, आताच काय घाई आहे, पुढे बघू. त्यावर त्यांनी जाऊ का म्हणून पुन्हा विचारल्यावर श्री महाराजांनी संमती दिली आणि आबा कराडला गेले. श्री महाराजांचे लक्षात ठेवण्यासारखे एक मोठे वैशिष्ट्य असे होते की कोणी त्यांना प्रश्न विचारल्यावर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्या तोंडून येई तेच त्यांचे खरे सांगणे किंवा खरे मत किंवा खरी आज्ञा असे. त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखवून पुन्हा विचारले म्हणजे ते विचारणाराच्या मनाप्रमाणे सांगत. आबांनी त्यावेळी कराडला परत जावे असे श्री महाराजांच्या मनात नव्हते, परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला. आबा कराडला परत गेले आणि 6 दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास आरंभ झाला. औषध पाणी व्यवस्थित चालू होते तरी 15 दिवसांच्या अवधीत ते इतके थकले की त्यांना अंथरुणावरून उठवेना. पण त्यांचे नामस्मरण सारखे चाललेले असून ते मनाने अगदी शांत होते. श्री महाराजांना पत्र लिहून कळवावे का असे विचारता ते नको म्हणाले, म्हणून गोंदवल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता नव्हती. एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे हे सर्वांना समजले. स्वतः त्यांनाही तसे वाटले. श्री महाराज त्यावेळी गोंदवल्यासच होते. सकाळी 9:30 ची वेळ. काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले. सर्व मंडळी जय जय श्रीराम, जय जय श्रीराम असा घोष करून नाचत होती. इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पाहत होते. इतक्यात ते ज्या खोलीमध्ये निजले होते तिच्या पाठीमागच्या बाजूस जय जय श्रीराम असा श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वांना ऐकू येऊ लागला. तेव्हा श्री महाराज खरोखरच आले असे वाटून खोलीमधील इतर मंडळी त्यांचे स्वागत करण्यास एकदम उभी राहिली. आबांना बाह्य शुद्धी फारशी नव्हती, परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले. खाडदिशी उठून उभे राहिले आणि अरे बघा, श्री महाराज आले आहेत, सर्वांनी दर्शन घ्या असे बोलून व नमस्कार करून पुन्हा निजले. 5 मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले, महाराज, आपण मला दर्शन दिले, माझ्या सर्व इच्छा पुरवल्या, मी आनंदाने निरोप घेतो. हे शब्द बोलून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला. श्री महाराजांच्या कानांवर हा सर्व प्रकार गेला तेव्हा ते मोठ्या कौतुकाने म्हणाले, आबा चांगले अधिकारी. रामाने त्यांना उत्तम गती दिली. भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. असे लोक फार थोडे. त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही. सर्वांनी त्यांचे अनुकरण करावे. आबांच्याकडून दत्तक घेतलेली मुलगी जी विठाबाई तिचे लग्न श्री महाराजांनी स्वतः केले. वासुदेवराव मार्डीकर नामवाच्या गृहस्थाला त्यांनी तिचे सालंकृत कन्यादान केले. लग्न ठरल्यावर जिकडे तिकडे आमंत्रणे गेली आणि तयारी सुरू झाली. श्री महाराजांच्या मुलीचे लग्न म्हणून पुष्कळ पाहुणे मंडळी आली. लग्न ज्या दिवशी लागायचे त्या दिवशी मांडवामध्ये एक प्रकार घडला. एका पाहुण्याने आपले घोडे मांडवात बांधून ठेवले होते.
घोडे तरुण होते तरी रोगग्रस्त असल्याने एकाएकी खाली निजले आणि त्याने प्राण सोडला. त्याबरोबर हे काहीतरी अशुभ घडले म्हणून जिकडे तिकडे गडबड उडून गेली. काय करावे कोणासच सुचेना. म्हणून सर्वांनी श्री महाराजांना कळवण्याचे ठरवून मनुष्य पाठवला. ती वार्ता ऐकल्याबरोबर ते बोलले, असे कसे होईल? ते घोडे थकून आल्यामुळे निजले असेल आणि तुम्ही ते मेले असे समजत आहात. चला आपण बघूया. श्री महाराज मांडवात आले आणि मंडळींना घेऊन घोड्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरविला आणि त्याला हाक मारून उठ असे म्हटल्यावर ते घोडे तादिशी उभे राहून पहिल्यासारखे गवत खाऊ लागले. श्री महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला आनंदात राहा म्हणून सांगितले आणि त्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये रामाचे तीर्थ घालण्यास सुचवून आपण तेथून मंदिराकडे निघून गेले. धाकट्या राम मंदिराची स्थापना. श्री महाराजांचा व्याप झपाट्याने वाढत होता. नुसत्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची संख्या तर जास्त वाढलीच, परंतु बाहेर गावाहून येणाऱ्या पुष्कळ मंडळींना श्री महाराज आपण होऊन बरेच दिवस ठेवून घेऊ लागले. अर्थात एवढ्या समाजासाठी मोठे राम मंदिर अपुरे पडू लागले. म्हणून श्री महाराजांनी धाकटे राम मंदिर बांधले आणि लोकांना विशेषतः सहकुटुंब येणाऱ्यांना उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्या देखील बांधल्या. आपले कुलोपाध्याय चिंतूबुवा यांना गोंदवल्यास आणून राहायला जागा दिली आणि एक शेत पण दिले. श्री महाराजांनी घरच्या शेतीची वाढ केली. जुनी जमीन साफ करून खत घालून तयार केली. नवीन विहीर बांधली. नवीन जमीन विकत घेतली आणि ती सर्व रामाच्या खर्चाला लावून दिली. या कालात पुष्कळ वेळा ते स्वतः शेतामध्ये नांगर हांकरणे, जमीन उकरणे, खडेगोटे काढणे, हरळी उपणे इत्यादी कामे करी. त्यामुळे बरोबरच्या मंडळींना श्रीमंत व शहरी लोकांना देखील त्यांच्यासारखे काम करावे लागे. तसेच धान्य निवडणे, ते दळणे, पाणी आणणे, स्वयंपाक करणे इत्यादी कामे बायकांना करावी लागत. जेवायाला रोज बाजरीची भाकरी व भारी तिखट आमटी असायची. कधी कधी कडधान्याची उसळ जोडीला असे. भात फक्त सणावारी मिळायचा. तरी पण श्री महाराजांच्या प्रेमासाठी लहान मोठे, श्रीमंत गरीब, विद्वान डाणी, स्त्री पुरुष सर्वजण मोठ्या आनंदाने कष्ट करीत आणि जे मिळेल ते आनंदाने पोटभर खाऊन पुष्कळ दिवस गोंदवल्यास राहत. विप्रांची सभा व नामाचे श्रेष्ठत्व. धाकटे राम मंदिर बांधले त्या सुमारास श्री महाराजांनी एक गायत्री पुरश्चरण व रुद्रस्वाहाकार करविला. निरनिराळ्या ठिकाणचे विद्वान वैदिक विप्र बोलावून त्यांच्याकडून सर्व वैदिक कामे यथासांग पार पाडली आणि त्यांना भरपूर अन्न, वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्याबरोबरच 8 दिवस अन्नछत्र ठेवून गोंदवल्यामधील व आजूबाजूच्या गावांमधील लोकांना पोटभर जेवायला घालून तृप्त केले. स्वाहाकारासाठी वाईचा एक वैदिक आला होता. श्री महाराज वैदिक होमहवन जरी यथासांग करीत होते तरी सर्वांना रामनामाचे महत्त्व पुन्हा पुन्हा सांगून तेच घेण्याचा उपदेश करीत होते. हे त्याने पाहिले व त्याला अर्थात तेन आवडून त्याने वेशासम भाऊशास्त्री लेले यांना तसे लिहून कळवले. भाऊशास्त्र्यांना त्याचे म्हणणे अगदी योग्य आहे असे वाटले आणि त्यांनी परचुरे शास्त्री बोवांकडून श्री महाराजांना एक पत्र लिहविले. वैदिक कर्म खरे महत्वाचे व पवित्र असताना रामनामाचे बंड वाढवणे हे अवैदिक व अशास्त्रीय आहे, असा पत्राचा भावार्थ होता. ते पत्र आल्यावर, हे पहा, वाईच्या शास्त्री बोवांचे पत्र आले आहे असे म्हणून ते पत्र श्री महाराज ज्याला त्याला दाखवू लागले. ही बातमी विप्रवृंदात पसरल्यावर या विषयाबद्दल बरीच अस्वस्थता उत्पन्न झाली आणि शेवटी सर्वांची सभा करून त्यामध्ये निर्णय करण्याचे ठरले. सभेच्या दिवशी होमाच्या मांडवामध्ये पुष्कळ गर्दी जमली. श्री महाराजांसाठी एक उच्चासन तयार केले होते.
श्री महाराज सभेसाठी मंडपामध्ये आले त्यावेळी सर्व मंडळी आपण होऊन उठून उभी राहिली, परंतु स्वतः त्या आसनावर बसता श्री महाराजांनी स्वाहाकाराचे मुख्य विप्र होते त्यांना आदराने व आग्रहाने त्यावर बसविले आणि आपण समोरच्या बैठकीवर बसले. सभेला सुरुवात झाली ती एका शास्त्री बोवांच्या भाषणाने. त्यांच्यानंतर दोघे वैदिक विद्वान बोलले. त्या सर्वांचे म्हणणे असे, वेदांची आज्ञा ही देवाच्या शब्दापेक्षाही श्रेष्ठ आहे. वैदिक कर्म केल्यावांचून कधीही चित्तशुद्धी होणार नाही, पण ज्यांना त्या कर्माचा अधिकार नाही अशा अज्ञानी व आचारहीन लोकांसाठी रामनाम हय्य साधन आहे. त्याचा असा सार्वत्रिक प्रसार केला असता धर्म भ्रष्ट होईल. उत्तर देण्यास आरंभ करण्यापूर्वी श्री महाराजांनी सर्व विप्रवृंदाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे भाषण जवळजवळ 35 मिनिटे झाले. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा, वेदांची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हयही मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मटपणामध्ये होते. शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडला म्हणून आणि लोकांच्या श्रद्धेमध्येही फरक पडला म्हणून वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यास आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते आणि माझा आक्षेप त्याबद्दलच आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल व संयमाबद्दल मला आदरच आहे. एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही, परंतु कर्माने चित्त शुद्ध होत असता नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि आपण भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते. श्री महाराजांच्या बोलण्यावर शंकाकुशंका निघून बरीच भवती झाली. त्यामध्ये एक भटजी म्हणाले, अहो, पण आधी हे लक्षात घ्या की राम हा शास्त्रीय मंत्रच नाही मुळी. भटजी हे बोलले मात्र आणि आतापर्यंत अत्यंत शांत राहून विप्रवृंदाचे सर्व प्रलाप व स्वतःची अवहेलना देखील मुकाट्याने सोसणारे श्री महाराज एकदम उसळले आणि ओरडले, रामनाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे, तर तो सिद्धमंत्र आहे. तो भगवंतापर्यंत नेतो. नव्हे, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पहावे. रामनाम देहबुद्धी जाणारा अग्नी आहे. हे विस्तवाच्या ठिणग्यांप्रमाणे तेजस्वी शब्द जेव्हा श्री महाराजांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा सर्व सभा तटस्थ झाली. नामाच्या सामर्थ्याबद्दल शंका घेणे म्हणजे श्री महाराजांच्या हृदयावरच घाव घालण्यासारखे होते. म्हणून त्यांनी जन्मभर केलेली तपस्या, साधना, गुरुसेवा, रामभक्ती, विरक्ती आणि रामनामाची अनुरक्ती या सर्वांचे तेज यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आणि ते फारच तेजस्वी दिसू लागले. शेवटी एका शास्त्री बोवांनी प्रश्न केला की रामनाम हा सिद्धमंत्र कसा आहे हे आपण सांगा. श्री महाराज उत्तरादाखल म्हणाले, रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्माचा व साधनांचा प्राण आहे. श्रीशंकरापासून तो श्रीसमर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाचा 3.5 कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा. स्वानुभवावर आधारलेल्या श्री महाराजांच्या या शब्दांचा त्या विप्रवृंदावर इतका परिणाम झाला की समारंभासाठी आलेल्या पुष्कळ वैदिक विप्रांनी श्री महाराजांच्याकडून रामनाम घेतले आणि जप करण्याचा निश्चय केला.
आईची काशीयात्रा. श्री महाराज 8-10 वर्षे गोंदवल्यास स्थिर राहिल्यावर त्यांचा लोकसंग्रह फार वाढला आणि अनेक क्षेत्रांतील लहान मोठी माणसे यांना त्या निमित्ताने त्यांच्याकडे येऊ लागली. हे त्यांचे ऐश्वर्य पाहून गीताबाईंना एक प्रकारचे समाधान वाटे. जो आपला मुलगा बैरागीपणाचे वेड डोक्यात घेऊन घरातून निघून गेला होता, तोच मुलगा घरात राहून लोकांशी इतका चांगला वागतो आणि लोक देखील त्याला इतका मान देतात, याचे त्या भारी कौतुक करीत. या काळातच श्री महाराजांना 2 मुले झाली, परंतु ती दोन्ही तान्हेपणीच वारली. वयाला 60 वर्षे पूर्ण होऊन गेल्याने व आयुष्यामध्ये अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई ब्याचकल्या होत्या. श्री महाराज आपल्या आईची फार मनापासून सेवा करी. असेच एक दिवस रात्री ते तिचे पाय चेपीत बसले असताना ते तिला बोलले, आई, तू आता म्हातारी झालीस. तुझी काही इच्छा असली तर सांग, मी खात्रीने ती पूर्ण करीन. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, गणू, माझे काय राहिले आहे आता. तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले. माझा देह थक्क चालला. मनात असे येते की एकदा काशीयात्रा घडावी. गंगास्नान करून एकदा विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल. आईचे हे भाषण ऐकून श्री महाराज बोलले, बा, फारच उत्तम. मग उद्याच आपण निघायचे का? तुला काशीयात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागले. यावर आई म्हणाली, अरे, पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील? घराचा वासा देखील कोणी इथे शिल्लक ठेवणार नाही. लगेच श्री महाराज बोलले, त्याची काळजी तू करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो. आईला असे आश्वासन देऊन त्यांनी काशीयात्रेची सर्व तयारी केली. आतापर्यंत श्री महाराज 10 वेळा काशीला गेले होते, परंतु ते एकटे व पायी चालत या खेपेस त्यांनी पुष्कळ लोकांना पत्रे धाडून बोलावून घेतले आणि जवळजवळ 100 स्त्री-पुरुष बरोबर घेऊन ते आगगाडीने काशीस गेले. आईसाहेबांची म्हणजे त्यांच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती, पण आपण पुढे केव्हांतरी खात्रीने जाऊ अशी त्यांची समजूत घालून त्यांनी त्यांना माहेरी पाठवून दिले. श्री महाराजांच्या दुसऱ्या पत्नीला लोक आईसाहेब म्हणत. गीताबाई आज काशीयात्रेला जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते. निघायची सर्व तयारी झाल्यावर 25 बैलगाड्या भरल्या. गामवचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले. शेवटी श्री महाराज आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले. रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले तेव्हा गीताबाई म्हणाल्या, अरे, जरा घराकडे लक्ष असू द्या बरं का. यात्रा संपवून मी लवकर परत येते. तेव्हा श्री महाराज बोलले, आई, तू आता फार थकली आहेस. कोणास ठाऊक काळ कसा येईल, म्हणून घराचा लोभ कशाला ठेवतेस. आपण त्याची वाट लावू असे सांगून त्यांनी चिंतूबुवांना हाक मारली आणि त्यांना मंत्र म्हणायला सांगितला. श्री महाराजांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वांच्या नामवाने पाणी सोडले. जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तू पाहिजे ती त्याने घेऊन जावी असे म्हणायचा. उशीर की 15 मिनिटांमध्ये घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. अशा रीतीने आपले घर लुटल्यानंतर ते आईला म्हणाले, तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही. चल आता. हा सगळा प्रकार पाहून आई बोलली, गणू, मला वाटले होते की तुला प्रापंचिक शहाणपण आले, पण नाही रे नाही. तू होतास तसाच बैरागी आहेस. कोणच्या वेळी काय करशील याचा काही नेम नाही. श्री महाराज कोरेगावहून आगगाडीने निघाले व प्रथम नाशिकला आले. तेथे सर्वांनी गोदावरीचे स्नान करून रामाचे दर्शन घेतले आणि सर्वजण तेथून पुढे प्रयागला गेले. प्रयागमध्ये श्री महाराजांनी आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले. तिला वेणी माधवाच्या चरणी घालून अक्षयवट दाखवला व तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करविला. 3 रात्री तेथे राहून सर्वजण काशीला रवाना झाले.
मसूरियादीन शिवमंगल नावाचा ब्राह्मण श्री महाराजांचा पंडा होता. हा फार श्रीमंत व वजनदार मनुष्य होता. काशीच्या राजाशी त्याचा स्नेह असून मोठमोठे सरकारी अधिकारी त्याला वश असत. त्याचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असून प्रयाग, गया, हरिद्वार, जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या. तो एखाद्या राजास शोभेल अशा थाटात राही. त्याच्या घरी 2 हत्ती होते. तो हत्तीवरून देवदर्शनाला जाई. त्याच्या घराण्यात पिशाचाची पीडा असल्याने त्याची संतती जगत नसे. ती पीडा श्री महाराजांच्या कृपेने दूर होऊन त्याची मुले जगली होती. तेव्हांपासून तो त्यांना गुरुस्थानी मानित असे. प्रयागहून मसूरियादीनला पत्र टाकले असल्याने काशीच्या स्टेशनवर श्री महाराजांना उतरवून घेण्यासाठी तो स्वतः आला होता. श्री महाराजांचा मुक्काम भोसल्यांच्या गंगामहालामध्ये असून मसूरियादीनने त्यांची व्यवस्था एखाद्या संस्थानिकाला शोभेल अशी ठेवली होती. श्री महाराज तेथे जवळजवळ 1 महिनाभर राहिले. आईला रोज स्वतः उचलून गंगास्नानासाठी ते घेऊन जात. घाटाच्या पायांची चढउतार तिला होत नसे म्हणून ते तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातावर नेत असत. स्नान झाल्यावर विश्वेश्वराच्या दर्शनाला जाताना वाटेतल्या प्रत्येक भिकायाला ती दान देई. देवाचे दर्शन झाल्यावर सगळेजण घरी परत यायचे. जेवण्यासाठी रोज नवे पक्वान्न होऊन ते आचांडाल सर्वांना स्थळ हाताने वाढले जाई. या मुक्कामात श्री महाराजांनी 5 सहस्र भोजने, 3 इच्छा भोजने, गामवामधील सर्व भिकायांना 5 भोजने आणि 3 संन्यासी भोजने घातली. आईच्या हाताने वस्त्रे आणि पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही. याशिवाय अनेक शास्त्री, पंडित, वेदांती व विद्वान श्री महाराजांच्या दर्शनाला येऊन जायचे आणि त्यांच्याशी अनेक आध्यात्मिक विषयावर विशेषतः नामाच्या सामर्थ्यावर वादविवाद चालायचा. मोठमोठे पंडित अगदी हिरिरीने बाद घालण्यासाठी येत, परंतु श्री महाराजांची प्रसन्न मूर्ती पाहून आणि लीनता आणि मधुर भाषा ऐकून ते त्यांना वश होत आणि त्यांचे म्हणणे मान्य करीत व चांगला पाहुणचार घेऊन आनंदाने परत जात. त्यावेळी काशीमध्ये आत्मानंद सरस्वती या नामवाचे एक मोठे विद्वान व साधनी संन्यासी राहत असत. त्यांचा स्वतःचा मठ असून त्यांची शिष्यशाखाही पुष्कळ मोठी होती. ते नेहमी संस्कृतांतच बोलत व त्यांचा सर्व काल ध्यान, धारणा आणि शिष्यांना श्री शंकराचार्यांच्या शारीरभाषाचे पाठ देण्यामध्ये जात असे. ते रोज 3 वेळा स्नान करीत. त्याचा एक शिष्य श्री महाराजांना भेटण्यास आला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे तो रामनामाचा जप करू लागला. स्वामी एक दिवस गंगेवरून स्नान करून येत असता आपल्या त्या शिष्याला माळ घेऊन जप करीत असलेला त्यांनी पाहिला. तू कशाचा जप करीत आहेस असे विचारता शिष्याने श्री महाराजांचे नाम सांगून सर्व हकीकत स्वामींना सांगितली. त्यांना ही गोष्ट आवडली नाही, परंतु वरून तसे दाखवता मला त्यांच्याकडे घेऊन चल एवढेच बोलले. मनामध्ये हेतू असा की अगोदर कळवता गेले असता श्री महाराजांचे खाजगी चरित्र आपणास दिसेल आणि त्यावरून त्यांची पारमार्थिक योग्यता आपणास ठरवता येईल. इकडे त्याच वेळी श्री महाराजांनी बाबूभट नावाच्या वैदिक विद्वानाला तातडीचे बोलावणे पाठवले. हे बाबूभट दशग्रंथी असून हिंदी व संस्कृत भाषा त्यांच्या जिभेवर नाचत होत्या. सुमारे 2 वाजण्याचे सुमारास आत्मानंद स्वामी, त्यांचा शिष्य आणि बाबूभट हे तिघेही बरोबरच गंगामहालामध्ये येऊन पोचले. ते आले तेव्हा आईचे जेवण होऊन ती आंचवण्यास चौकात आली होती आणि श्री महाराज तिच्या हातावर पाणी घालीत होते. हे दृश्य पाहून स्वामींना आपल्या आईची आठवण झाली व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. श्री महाराजांच्या विषयी त्यांचा ग्रह एकदम चांगला झाला. 5 मिनिटांनी श्री महाराज आले व त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचा मोठा आदर करून त्यांना बसवले व काय आज्ञा आहे असे विचारले.
श्री महाराजांची लीन वृत्ती आणि मातृदैवतावरील उत्कट भक्ती पाहून स्वामींचा राग पार बिरून गेला. रामनामाचे महत्त्व काय आहे आणि आपल्याला त्याचा काय अनुभव आहे तो मला सांगा, असे त्यांनी श्री महाराजांना विचारले. नामाचे महत्त्व आणि ते संन्याशाला सांगाव्याचे म्हटल्यावर श्री महाराज फारच प्रसन्नतेने बोलू लागले. बाबू भट मराठीचे संस्कृत भाषांतर करून स्वामींना सांगत. मधून मधून स्वामी प्रश्न विचारित व श्री महाराज त्याला उत्तर देत. बोलण्याच्या ओघात श्री महाराज म्हणाले, भगवंताला विषयाचा विटाळ यत्किंचितही खपत नाही. यावर स्वामी म्हणाले, तो कसा? श्री महाराज लगेच बोलले, संन्याशाला लसूणाचा होतो तसा. पुन्हा स्वामींनी विचारले, पण विटाळ झाल्यावर शुद्धी कशाने? श्री महाराज पुन्हा तात्काळ बोलले, रामनामाने. हे उत्तर ऐकून स्वामी उठले आणि त्यांनी श्री महाराजांना एकदम साष्टांग नमस्कार घातला. आदल्या रात्री स्वामींनी स्वप्नामध्ये लसूण खाल्ला होता. जाग आल्यावर त्यांना अशुद्ध वाटून त्यांनी स्नान केले खरे, परंतु नुसत्या स्नानाने मनाची अशुद्ध भावना गेली नव्हती. त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणामध्ये श्री महाराजांनी विलक्षण चातुर्याने अंतर्ज्ञान दाखवलेच, पण त्याबरोबरच मन शुद्ध करण्याचे रामनामाचे सामर्थ्यही दाखवले. स्वामींनी श्री महाराजांपासून रामनामाची दीक्षा घेतली आणि श्री महाराजांनी त्यांना दीक्षा देण्याचाही अधिकार दिला. एकदा एक म्हातारे वेदांती शास्त्री बोवा सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास श्री महाराजांकडे बाद घालण्यासाठी आले. शास्त्री बोवा चांगले शास्त्र पढलेले असून फार कर्मठ होते. त्यांच्या घरी अग्निहोत्र असे. काशीमध्ये कोणीही भक्तिमार्गी साधू आला की त्याच्याशी ते बाद करायला जात आणि वेदांतांतले अनादिकूट प्रश्न त्याला विचारून त्याची फजिती करी. शास्त्री बोवा आले तेव्हा श्री महाराज आईला स्नानाला नेण्याच्या तयारीमध्ये होते, पण शास्त्री बोवांना पाहून ते तसेच बसले आणि बोलण्यास सुरुवात झाली. 3 तासपर्यंत निरनिराळ्या प्रश्नांवर काथ्याकूट झाला. शेवटी भगवंत जर पूर्ण आहे तर त्याला हे जगत उत्पन्न करण्याची जरूर काय, या प्रश्नावर वाद सुरू झाला. श्री महाराजांनी त्याला अनेक रीतीने समजावून सांगितले तरी त्याचे समाधान होईना. दुपारचे 12 वाजून गेल्यामुळे जेवण तयार झाले व मंडळी घाई करू लागली. त्यामुळे तो चिडला आणि श्री महाराजांना म्हणाला, काय वाटेल ते हो, माझे समाधान झाल्याशिवाय मी उठणार नाही. श्री महाराज म्हणाले, तुमचे समाधान केल्याशिवाय मी पण अन्न घेणार नाही. शास्त्री बोवांनी आपला प्रश्न पुन्हा मांडला. भगवंत हा केवढा पुराण पुरुष आहे, मायेबरोबर त्याची लीला कशी? त्यावर श्री महाराज चटकन बोलले, म्हाताया शाखी बोबांची चैख्या तरुण बायकोशी जशी. हे शब्द ऐकल्याबरोबर शास्त्री बोवांचा चेहरा बघण्यासारखा झाला आणि समजले, मला समजले म्हणून त्यांनी लगेच आपला मुक्काम हलविला. एके दिवशी सकाळी दवंडी पिटवून काशीतील सर्व भिकायांना श्री महाराजांनी दुपारी 12 वाजता जेवायला बोलावले. घरात सामान किती शिल्लक आहे म्हणून चौकशी केली तेव्हा 1 शेर तांदूळ व अर्धा शेर डाळ आहे असे समजले. श्री महाराज बोलले, आज माझ्याजवळ एकही पैसा शिल्लक नाही, मी कोणाचे उसने घेणार नाही. एवढ्या अन्नात जितके भिकारी जेवतील तितके जेवू देत. मी काय करणार? आईने पुष्कळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. 11 वाजण्याच्या सुमारास 1 शेर तांदूळाचा भात आणि अर्धा शेर डाळीची आमटी तयार झाली. श्री महाराजांनी तो भात एका परातीत ओतायला सांगून त्यावर रामाचे तीर्थ शिंपडले व आपली छाटी झांकण घातली. तसेच आमटीतही तीर्थ टाकले. 12 वाजेपासून भिकारी जेवायला येऊ लागले. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जेवणे चालली होती. जवळजवळ 1000-1200 भिकारी जेवून गेले. सगळे झाल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले व किती अन्न शिल्लक आहे याची चौकशी करू लागले.
छाटी काढून पाहता 1 शेर तांदुळाचा भात व अर्धा शेर डाळीची आमटी शिल्लक आहे असे आढळले. रामाने आज माझी लाज राखली असे बोलून ते बाहेर गेले. शांताश्रमस्वामी त्यावेळी काशीमध्येच असल्याने श्री महाराजांना लगेच भेटले व दोघे बरोबर राहू लागले. स्वामी मोठे तपस्वी. काशीमध्ये 12 वर्षे मौन धरून त्यांनी 13 कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण केला होता. त्यांचे भजन इतके रसाळ असे की ते भजन करू लागले म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे. श्री महाराजांचे त्यांच्यावर व त्यांचे श्री महाराजांच्यावर फार प्रेम असे. स्वामींनी श्री महाराजांना एकदा असा प्रश्न केला की, महाराज, सर्व भारतवर्षातून इतके लोक काशीला येतात आणि गंगेत स्नान करतात, मग ते पावन का होत नाहीत? श्री महाराज म्हणाले, याला कारण खरी भावना नाही, शांताश्रमांना पटेना. ते बोलले, हे लोक इतका पैसा खर्च करून आणि इतके कष्ट सोसून इथे येतात, तेव्हा खरी भावना असल्यावाचून कसे येतील? श्री महाराज म्हणाले, लवकरच दाखवीन. 4 दिवस गेल्यावर त्यांनी एक युक्ती योजली. शांताश्रमांच्या हातापायाला विद्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि ज्या ठिकाणी पुष्कळ लोक गंगेत स्नानाला उतरत होते अशा घाटावर त्यांना नेऊन बसवले. श्री महाराज स्वतः बैराग्याचा वेश करून त्यांच्या बाजूला उभे राहिले. स्नान करून जाणारे यात्रेकरू कोणी पैसा, कोणी आणा, समोर टाकून जात. काही वेळाने बरीच मंडळी जमली, तेव्हा श्री महाराजांनी बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले, लोक हो, ऐका. हा महारोगी माझा भाऊ आहे. गेल्या वर्षी आम्ही येथे आलो. आम्ही दोघांनी विश्वेश्वराची फार मनापासून सेवा केली. तेव्हा त्याने प्रसन्न होऊन आम्हाला एक वर दिला. तो असा की या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे झाले आणि आपण शुद्ध झालो अशी भावना ज्या यात्रेकरूची आहे त्याने तुला एकदा आलिंगन दिले तर तुझा रोग नाहीसा होईल. आपण इतके जण यात्रेकरू आहात, कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा. हे बोलणे ऐकून त्या गर्दीतील 8-10 लोक पुढे सरसावले. पण एवढ्यात श्री महाराज त्यांना थांबवून बोलले, हा जरा थांबा. सगळे नीट ऐकून घ्या. विश्वेश्वराने पुढे असेही सांगितले की जो यात्रेकरू याला आलिंगन देईल त्याला तो रोग लागेल, पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केले म्हणजे त्याची भावना शुद्ध असल्यामुळे त्याचाही रोग नाहीसा होईल. असे सांगितल्याबरोबर पुढे आलेलेच नव्हे तर इतर सर्वजण देखील मागच्या पावलीच पसार झाले. इतक्यात ही गर्दी पाहून एक तरुण शेतकरी तेथे आला व काय प्रकार आहे म्हणून चौकशी करू लागला. श्री महाराजांनी त्याला सर्व समजावून सांगितले. जास्त विचार न करता त्याने मोठ्या निष्ठेने शांताश्रमांना आलिंगन दिले आणि त्यानंतर लगेच श्री महाराजांनी आपण होऊन त्याला आलिंगन दिले. श्री महाराज बोलले, बाळ, तुझी काशीयात्रा खरी फळाला आली. तुझे जन्माचे कल्याण झाले असे खात्रीने समज. स्वामींना सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआपच कळला. तो मुलगा कर्नाटकमधील असून नंतर एकदा गोंदवल्यास येऊन श्री महाराजांचे दर्शन घेऊन गेला. काही दिवसांनी काशीमध्ये महामारीची साथ सुरू झाली. गंगेचे पाणी खराब झाले आणि लोक पटापट मरू लागले. एक दिवस श्री महाराज रस्त्यातून चालले असता एके ठिकाणी बरीच गर्दी जमलेली दिसली. काय प्रकार आहे म्हणून चौकशी करता असे कळले की एक भिकारीण महामारीने अशक्तपणा येऊन मेल्याप्रमाणे पडली होती. तिचे तान्हे मूल तिच्या शेजारी बसून रडून गोंधळ करीत होते. ते आईला प्यायला मागत होते. महामारीच्या भीतीने कोणी मनुष्य त्या बाईजवळ जाण्यास धजत नव्हता. ते करुण दृश्य पाहून श्री महाराजांचे अंतःकरण कळवळले. त्यांनी त्या मुलाला कडेवर घेतले आणि लोकांना बोलले, छे छे, ही बाई मेली नाही, अशक्तपणामुळे तिला झीट आली आहे. तिला लवकर रामाचे तीर्थ पाजा म्हणजे ती शुद्धीवर येईल.
श्री महाराजांनी थोडेसे तीर्थ तिच्या अंगावर शिपडले आणि बरेच तिच्या तोंडामध्ये घातले. 5 मिनिटांनी ती भिकारीण सावध झाली व उठून बसली. श्री महाराज तिला म्हणाले, बाई, तुझे मूल रडते आहे. त्याला दूध पाज आणि सुखाने आपल्या घरी जा असे बोलून त्यांनी तिला एक वस्त्र व रुपया दिला. भिकारिणीने श्री महाराजांना नमस्कार केला व मुलाला कडेवर घेऊन ती निघून गेली. श्री महाराजांना अमुक एका वस्तूची सवय होती असे सांगता येणार नाही, परंतु कोणी काही दिल्यास सहसा त्याचा अवहेर ते करीत नसत. कोणी दिले तर पान खात, कोणी दिली तर सुपारी खात, तंबाखू दिली तर ती देखील कधी कधी खात असत. परंतु लोकसुद्धा कित्येक वेळी मर्यादेच्या बाहेर जात. एकदा आईसकट सर्व मंडळी गंगेमध्ये स्नानास उतरली होती. श्री महाराज पुष्कळांना स्वतः आपल्या हाताने स्नान घालीत होते. इतक्यात एका गृहस्थाने चुना लावून चोळून तयार केलेली तंबाखू त्यांच्या हातावर ठेवली. श्री महाराजांनी ती घेतली आणि गंगार्पणमस्तु असे म्हणून गंगेमध्ये सोडून दिली. तो गृहस्थ अगदी खजील झाला तेव्हा ते त्याला म्हणाले, काशीला आले म्हणजे काहीतरी पदार्थ सोडायचा असतो ना, म्हणून ही तंबाखू मी सोडली. तुम्ही देखील तेच करा. त्यानंतर श्री महाराजांनी तशी तंबाखू पुन्हा खाल्ली नाही आणि त्याने पण पुन्हा तंबाखू खाल्ली नाही. आईचे निर्याण. काशीमध्ये 1 महिनाभर राहून श्री महाराज आईला घेऊन गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली. गोंदवले सोडून आता 1.5 महिना होऊन गेला होता. सर्वांची, विशेषतः गीताबाईंची प्रकृती चांगली होती. अयोध्येला आल्यावर मात्र त्यांना थकवा आला. पहिले 2 दिवस विशेष काही वाटले नाही, पण 3ऱ्या दिवसापासून त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली. औषध चालू करण्यास त्यांनी संमती दिली नाही. खारणे बंद होऊन नुसत्या दुधावर त्या राहू लागल्या. पडल्या पडल्या त्यांचे नामस्मरण सारखे चालू असे. श्री महाराज सारखे त्यांचे जवळ बसून त्यांची सेवा करीत होते. 6व्या दिवशी त्यांना आपोआप असे वाटू लागले की आपण आता फार दिवस जगत नाही, म्हणून एकदा शरयूचे स्नान करावे, दानधर्म करावा आणि रामरायाचे अखेरचे दर्शन घेऊन यावे असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे श्री महाराजांनी आईला स्वतः उचलून शरयूच्या तीरावर नेले आणि तेथे तिला स्वच्छ स्नान घातले. नंतर घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकून बसविले आणि सांगितले, आई, अशी वेळ पुन्हा यायची नाही. मी गादीखाली पैसे ठेवले आहे. ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील तितके तू दे. गादीखाली हात घाल म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील. हे ऐकून गीताबाईंनी गादीखाली हात घातला तर मूठ भरून रुपये हातात आले. त्यांनी दान करण्यास प्रारंभ केला. जो येईल त्याला मूठ भरून रुपये मिळत. सबंध अयोध्येमधील भिकारी, गरीब, बैरागी, वैदिक इत्यादी सर्व लोक दान घेऊन गेले. इतके रुपये देऊन देखील पुन्हा आपली मूठ भरलेली जेव्हा आईनी पाहिली तेव्हा त्यांना मोठा अचंबा वाटला व त्या श्री महाराजांना बोलल्या, अरे गणू, गादीखाली आणखी किती पैसे आहेत? श्री महाराजांनी उत्तर दिले, आई, आपल्या उशाखाली पैशाची गंगा वाहते आहे. तू का काळजी करतेस? त्यावर आई बोलली, अरे, ही विद्या तुझ्यापाशी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस? लगेच श्री महाराज म्हणाले, आई, त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी करायचा नसतो म्हणूनच आधी मी तुला सांगितले नाही. आईने मनसोक्त दान केल्यावर श्री महाराजांनी तिला पुन्हा उचलून घरी आणले. त्या दिवशी रामरायाला मोठा थाटाचा नैवेद्य करून गावजेवण घातले आणि त्यांनी आईला देखील थोडा प्रसाद खाऊ घातला. दुपारी विश्रांती झाल्यावर त्यांनी विचारले, आई, आणखी काही इच्छा शिल्लक आहे का? आई म्हणाली, नाही रे, मुळीच नाही. फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे. 2ऱ्या दिवशी सकाळी गीताबाईंनी श्री महाराजांच्या मांडीवर अगदी शांतपणे राम राम म्हणत देह ठेवला.
श्री महाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे, पण आईचा शेवटला श्वास संपल्यावर आई तू गेलीस ना, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. वयाच्या 12व्या वर्षी सर्वसंग परित्याग करणाऱ्या श्री महाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचे प्रेम होते. बाहेर सर्व तयारी झाल्यावर मंडळी तिला नेण्यासाठी आत आली, तेव्हा श्री महाराजांनी आपल्या आईची जीर्ण झालेली ती गतप्राण कुडी आपल्या मांडीवर घेतली आणि पुढील अभंग सहजस्फूर्तीने त्यांच्या मुखांतून बाहेर पडले. अभंग 1. दया करी रामसीता, सांभाळावी माझी माता. दया करी शर्यौबाई, मुक्त करी माझी आई. हनुमंता कृपा व्हावी, माझी माय पदी न्यावी. शिवरूपी ब्रह्मगामी, आईवर कृपा करा तुम्ही. लोळे देवाचे मी पायी, मुक्त करा माझी आई. आईचे दोष माझे माथी, एवढी ऐकावी विनंती. दास म्हणे रघुवीरा, माझी आई मुक्त करा. अभंग 2. आता कोठे राहू कोठे जाऊ, आई तुला कोठे पाहू. तुम्ही जन्म मज दिला, आज कंटाळा हो केला. सर्व सुख तुझे पायी, कोठे सोडून गेली आई. हरिणी पाडस चुकली, मज वेळ तैसी आली. माझे दैव कमी झाले, तूच देवे बोलाविले. दास म्हणे माझा प्राण, तुझवीण झाला दीन. अभंग 3. अयोध्यापुरीची ही थोरी, स्वर्गद्वार शर्यौतीरी. तेथे मातेसी आराम झाला, मज राम विसरला हा योग पाहवे डोळा. आला देहाचा कंटाळा, दास म्हणे तुम्ही गेला, तेथे नाही नेले मला. अभंग 4. आईच्या पोटी जन्मा आलो, काही उत्तीर्ण नाही झालो. आई फार व्याकुळ झाली, तिची दया नाही आली. सोडून या आई बापा, तीर्था जाऊन करी पापा. आता आई रागावली, मज सोडून या गेली. मासा माझी मार्गशीर्ष शुसात, भानुवार दिवशी. आई गेली वैकुंठासी, दीनदास म्हणे आई गेली, आता दया नाही आली. आधीच श्री महाराज अयोध्येत सर्वांना माहीत असलेले, त्यांतून त्यांच्या आईने इतका पैसा आणि इतके अन्न आदल्याच दिवशी दान केलेले. म्हणून गीताबाई गेल्याची वार्ता हा म्हणता सगळीकडे पसरली व त्यांना पाहण्यासाठी सर्व गाम लोटला. त्यावेळी गीताबाईंच्या तोंडावर विलक्षण तेज झळकत होते. त्यांच्या अंगावर तुळशीचे व फुलांचे पुष्कळ हार घातले गेले. लोकांनी झांजा वाजवून भजन सुरू केले व नामाचा गजर होऊ लागला. अयोध्येमधील सर्व संन्याशी बैरागी जमा झाले. अशा थाटात त्यांना नेऊन अग्नी दिला. श्री महाराजांनीच याचे वर्णन त्यावेळी केले. साधुसंत वाखाणिती, धन्य धन्य माता म्हणती. तुळशी पुष्पांचेही हार, नाम गरजती अपार. तेज आले बहुफार, मुख पाहती नारीनर. वादे वाजती झणत्कार, होतो नामाचा गजर. मागे पुढे साधू मेळा, काय मौजेचा सोहळा. दास दुभखी देहधारी, अंतरी आनंदाच्या लहरी. तिसऱ्या दिवशी श्री महाराजांनी नामसप्ताह बसवला. 10व्या दिवसापासून त्यांनी उत्तर क्रिया करण्यास आरंभ केला. 13व्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान, जे गीताबाईंना मनापासून आवडत असे, करून श्री महाराजांनी 100 गायी दान दिल्या. 100 वैदिकांना वस्त्रे व पात्रे दिली. 100 सुवासिनींना लुगडी दिली आणि गावातील प्रत्येक भिकाऱ्याला एक घोंगडी दान दिली. एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आईच्या नावाने केला. श्री सद्गुरूंचा निरोप. कागवाड येथे अप्पासाहेब पटवर्धन नामवाचे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्या घराण्यास एक संन्यासी पिशाच रूपाने पीडा देत असे.
प्रत्येक पिढीमध्ये घराण्यातला एक जण वेडा असायचा. अप्पासाहेबांना 20वे वर्ष लागल्यावर त्या पिशाचाचा अंमल त्यांच्यावर सुरू झाला. त्यावेळी त्यांची देहस्मृती नाहीशी झाली, झोप समूळ गेली, मनुष्याची ओळख पटेनाशी झाली आणि ते कोणत्या वेळी काय करतील याचा नेम राहिला नाही. अशा अवस्थेत त्यांच्या आईने त्यांना नरसोबाच्या वाडीला नेले. तेथे रात्रंदिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्रीदत्ताचा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरूंना शरण जावे. सद्गुरू कोठे भेटतील असा विचार मनात सारखा घोळत असता पुन्हा श्रीदत्ताचा दृष्टांत झाला. त्यात असे दिसले की गोंदवल्यास मोठ्या राम मंदिरामध्ये श्री महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. इतक्यात मोठ्या महाराज, माझ्या अपराधासाठी आप मला एवढी मोठी शिक्षा केली हे काय? त्यावर श्री महाराज कळवळून त्याला बोलले, अरे रे, हे तू काय बोलतो आहेस? मी शिक्षा करीन ही कल्पना देखील मला सहन होत नाही. त्यावेळी मी तुला पोटाशी धरू म्हटले तरी तू जवळ आला नाहीस. ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या त्या तुझ्या प्रारब्धाने घडणारच होत्या. तुझ्या भाग्याने त्या तुला आधी कळल्या. इतकेच, माणसांचे जन्ममृत्यू हे भगवंताच्या हाती असतात. कोणी करू म्हणून ते घडवून आणता येत नाही. यात कोणाला दोष देऊ नये. तो बोलला, आता मी काय करू? आता तरी आपण मला आपला म्हणाल का? श्री महाराज म्हणाले, तू अजून असे का समजतोस? पूर्वी तू माझ्याकडे जेव्हा आला होतास तेव्हा सुद्धा मी अत्यंत आपलेपणानेच तुझ्याकडे पाहिले. असे बोलून श्री महाराजांनी त्याला पुन्हा पोटाशी धरले व म्हटले, प्रारब्धाचे भोग हे फार बलवत्तर असतात. तेथे आपला इलाज चालत नाही. असो, झाले ते होऊन गेले. त्याची आठवण करावी, इतःपर आपले मन नामात गुंतवावे. तुझी नोकरी पूर्ववत होईल. त्या पश्चातापाने पोळलेल्या त्या अधिकायाने रात्रंदिवस नाम घेरणे सुरू केले. पैसे खाण्याबद्दल ज्याने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती त्यानेच ती काढून घेतल्याने त्याच्यावरचा आळ गेला व त्याला वरची जागाही मिळाली. परंतु एक त्याच्या वृत्तीत इतका विलक्षण फरक पडला की लोक त्याला भक्त किसनराव म्हणू लागले. शास्त्री बोवांना नामाचे बेड लागले. या प्रसंगामुळे श्री महाराजांच्या कीर्तीत आणखी भर पडली. असंख्य लोक श्री महाराजांच्याकडून नाम घेऊन जप करू लागले. चांगल्या चांगल्या लोकांच्या हातात माळा दिसू लागल्यात. असा जप करणाऱ्या लोकांमध्ये काही वैदिक विद्वान देखील होते. तोफखान्यावर राहणाऱ्या एका शास्त्री बोवाला ही गोष्ट पसंत पडली नाही. तो त्यांना म्हणे, अरे मूर्खानो, तुम्ही द्विजश्रेष्ठ ना. खरे म्हणजे तुम्ही वेदाध्ययन करायचे आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचे ते दिले सोडून आणि उगाच एका रामदासाच्या नादी लागून अज्ञान्यासारखे माळा ओढीत राम राम म्हणत काय बसता? माझी आणि त्यांची गांठ पडू दे, म्हणजे हे बंड मी मोडून काढतो की नाही ते पहा. त्या वैदिकांनी त्याला उत्तर दिले, शास्त्री बोवा, आम्ही आपले अज्ञानी. तुम्ही तर मोठे ज्ञानी आहात, परंतु तुम्ही तरी वेदविक्रय करताच ना. मग वेदाध्ययनाने तुम्ही मुक्त कसे होणार? आम्हाला श्री महाराजांनी नाम घ्यायला सांगितले आहे. नाम हे ओंकार रूप आहे. ते वेदारंभी आहे. ते वेदांच्या अंतीही आहे. तेच भगवंताला प्रिय आहे. म्हणून ते घेत गेल्याने भगवंताची भक्ती घडते. कलियुगामध्ये तर हेच साधन थोर आहे. नामाबद्दल आणखी माहिती तुम्ही श्री महाराजांना विचारा. आम्ही नाम सोडणार नाही. शास्त्री बोवाला हे अगदी ना आवडून तो श्री महाराजांची पोटभर निंदा करी. एकदा श्री महाराज रामाच्या दर्शनासाठी राम मंदिरात आले. शास्त्री बोवाला ते कळल्यावर तो धावतच तेथे आला. श्री महाराजांनी त्याला पहिल्याने नमस्कार केला व हाताला धरून आपल्याजवळ बसवून घेतले. शास्त्री बोवा श्री महाराजांना म्हणाले, अहो, तुम्ही महाराज म्हणवून घेता आणि द्विजांना रामनाम घ्यायला लावता, म्हणजे त्यांना वेदाविरुद्ध मार्ग सांगून भ्रष्ट करता.
हे काही तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला वेदशास्त्र काही माहिती नाही, उगीच राम राम म्हणत बसता आणि इतरांना तसे करायला लावता. तुम्ही खास नरकाचे धनी होणार. श्री महाराज मोठ्या नम्रतेने व आर्जवाने त्याला म्हणाले, शास्त्री बुवा, क्षमा करा. मी तर अज्ञानी आहे. माझ्यावर आपण संताप करू नये. पण नाम हे भगवंताला फार प्रिय आहे. त्याचा प्रताप आपल्याला लवकरच कळेल. आपणच नाम घेऊ लागाल. त्यावर शास्त्री बुवा तुच्छतेने बोलले, मला वेड लागले तरच मी नाम घेणे शक्य आहे. नाही तर ही जीभ नामाचा उच्चार करणार नाही. हे ऐकून लगेच श्री महाराज म्हणाले, भगवंताची इच्छा तशीच असली तर तेही होईल. पुन्हा शास्त्री बुवा ताडकन बोलले, अरे जा. असे पुष्कळ बैरागी आणि रामदासी पाहिले आहे. उगीच भलत्याच गोष्टीची नामाच्या प्रतापाची घमेंड मारू नका. यानंतर शास्त्री बुवा आपल्या घरी गेले व श्री महाराज आपल्या मुक्कामी गेले. त्याच रात्री पहाटे शास्त्री एकदम उठला. त्याने आपल्या हातात 2 जळकी लांकडे घेतली आणि त्यांची टिपरी करून मोठ्याने रामनाम उच्चारित गामभर हिंडू लागला. स्वतःच्या देहाची व वस्त्राची देखील शुद्ध त्याला राहिली नाही. लोकांनी त्याला धरून खाली बसवले तरी त्याचे तोंड व हात चालूच असायचे. लोक नाना प्रकारचे तर्क करू लागले. कोणी म्हणाले, त्याला पिशाच बाधा झाली. कोणी म्हणाले, त्याचे डोके फिरले. कोणी म्हणाले, त्याच्यावर करणी केली. डॉक्टर म्हणाले, त्याला वेड लागले आहे. ही वार्ता श्री महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्याला घेऊन येण्यास मनुष्य पाठवला. तो आल्यावर त्याची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले आणि ते म्हणाले, अरे रे, याला उन्माद, हिस्टेरिया झाला आहे. तो उतरला की त्याला बरे वाटेल असे बोलून श्री महाराजांनी शास्त्र्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला 5 मिनिटात गाढ झोप लागली. 6 तास गेल्यावर तो जेव्हा जागा झाला तेव्हा तो अत्यंत शांत झालेला आढळला. त्याच्या वृत्तीमध्ये एकदम फरक पडून त्याचे वागणे सगळे बदलून गेले. श्री महाराजांच्याकडून त्याने नाम घेतले आणि त्याचा जप करण्यास आरंभ केला. पुढे 12 वर्षे तो राम मंदिरामध्ये तुलसी रामायण सांगत असे. लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार श्री महाराजांनी त्याला दिलेला होता. तो सन 1905 मध्ये बारला. गामवजेवण इंदूरमध्ये नेहमीच पाण्याचा पुरवठा कमी असे आणि त्यात उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची टंचाई विशेष भासत असे. आदल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने श्री महाराज तेथे असताना दुष्काळ पडला. सरकारने दुष्काळी कामे काढून लोकांना बरीच मदत केली. श्री महाराजांनी देखील गरिबांना पुष्कळ अन्नदान केले. ते नैमिषारण्यात जाण्यास निघणार होते म्हणून इंदूरच्या सर्व लोकांना गावजेवण देण्याचे ठरले. हे ठरत असताना तेथील 2-3 सावकार सरदार दर्शनास आलेले होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, बोला, तुमची कोणाची तयारी आहे का? सर्वांना जेवायला घालायचे आणि वर दक्षिणा द्यायची. कोणी म्हणाला, आपण नुसते जेवण देऊ पण दक्षिणा देणार नाही. कोणी म्हणाला, आपण नुसती दक्षिणा देऊ, आपल्याला जेवण झेपणार नाही. तिसरा म्हणाला, आपण दोन्ही करू पण दक्षिणा 4-4 आणेच देऊ. हे सर्व ऐकून श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले, हे पहा, तुमचे सर्वांचे राहू द्या. आपण सर्वांना जेवायला घालूच, शिवाय प्रत्येकाला 1-1 रुपया दक्षिणा देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात दवंडी पिटवली. श्री महाराजांनी सर्व लोकांच्या समोर आपली कफनी झाडून रिकामी आहे हे दाखवले. त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत जेवणे चालली होती आणि प्रत्येकाला श्री महाराज 1-1 रुपया दक्षिणा देत होते. गंमत अशी होई की जेवायला येणारी पुष्कळ माणसे त्यांचे दर्शन घेत आणि त्यांच्या पुढे 2 रुपये ठेवून जात आणि त्यातून शेवटच्या पंक्तीपर्यंत प्रत्येकाला 1-1 रुपया दक्षिणा मिळाली. अगदी भिकारी देखील पुष्कळ जेवून गेले व त्यांच्यापैकी प्रत्येकाला 1 रुपया मिळाला.
रात्री सर्व आटोपल्यावर पुन्हा श्री महाराजांनी आपली कफनी झाडली तर ती आपली रिकामीच होती. तुझ्या बागेत रामराया आहे. श्री महाराजांच्याकडे येणाऱ्या एका अधिकाऱ्याची गावाच्या बाहेर एक बाग होती. तिच्यामध्ये काम करणारा माळी मोठा भाविक होता. श्री महाराजांनी त्याला नाम घ्यायला सांगितल्यापासून बागेत काम करीत असताना तो सारखे नामस्मरण करी. झाडांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवावे असे श्री महाराज त्याला एकदा बोलले. त्यामुळे तो बागेतल्या झाडांच्यावर अत्यंत प्रेम करी आणि त्यांना जीवापलीकडे जपत असे. दर उन्हाळ्यामध्ये इतर सर्व बागा पाण्याच्या अभावी शुष्क होऊन जायच्या, मग दुष्काळात तर त्या सर्व ओसाड पडल्या, यात नवल नाही. परंतु माळीबुवाच्या प्रेमवृत्तीमुळे याची बाग मात्र हिरवीगार आणि सुंदर फुलांनी नटलेली होती. श्री महाराज पुष्कळ या बागेत जाऊन बसायचे व त्या माळ्याला म्हणायचे, अरे, तुझ्या बागेमध्ये रामराया वस्तीला आहे, तू काळजी करू नकोस. परमार्थदृष्ट्या तो माळी चांगला अधिकारी होता असे श्री महाराज म्हणत असत. रामावतार झाला का यानंतर भैयासाहेब मोडक यांना घेऊन श्री महाराज नैमिषारण्यात गेले. तेथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना ते नर्मदा टाकी फिरले. गर्द झाडींतून वाट चालत असता भैयासाहेबांना तहान लागली म्हणून ते एका गुहेमध्ये शिरले. आत एक स्वच्छ पाण्याचा झरा होता. त्याचे पाणी पिऊन झाल्यावर भैयासाहेबांनी विचारले, महाराज, या गुहेमध्ये पुढे काय आहे? श्री महाराज म्हणाले, चला आपण आणखी आत जाऊन पाहू. म्हणून ते दोघेही आत आणखी पुढे चालले. 200-300 पावले चालल्यावर त्यांना एक योगी ध्यानस्थ बसलेला तेथे दिसला. त्याची दाढी व जटा जमिनीवर लोळत होत्या. श्री महाराज क्षणभर त्याच्या समोर उभे राहिले. इतक्यात त्याने डोळे उघडून पाहिले व एकदम विचारले, रामावतार झाला का? श्री महाराजांनी त्याला विचारले, का बरे? तेव्हा तो योगी बोलला, रामदर्शन व्हावे म्हणून मी समाधी लावून बसलो होतो. रामावतार झाला असेल तर त्याच्या दर्शनाला मी जाईन. यावर श्री महाराजांनी त्याला सांगितले, योगीराज, राम व कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले. सध्या कलीला सुरुवात झाली आहे. हे शब्द ऐकून तो मुनी बिचारा फारच निराश झाला. लगेच श्री महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्णतेला नेला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने श्री महाराजांच्या चरणांना वंदन करून आपला देह सोडला. मग त्याच्या देहाला संस्कार करून ते दोघे परत निघाले. वाटेत भैयासाहेबांनी विचारले, महाराज, हा कोण होता आणि आपण त्याला काय केले? श्री महाराज म्हणाले, राम जन्माला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्षे हा तापसी समाधी लावून बसला होता. त्याच्या देहाचा अंतकाळ आला की तो प्राणापान कोंडून धरी आणि तेवढी वेळ टाळून नेई. असे अनेक वेळा त्याने काळाला चुकवले. हेतू असा की रामाचे दर्शन घेऊन आपण मुक्त होऊन जावे, ही इच्छा धरून तो योग समाधीमध्ये बसला होता. पण रामावतार केव्हाच होऊन गेला आणि हा मात्र तसाच राहिला. तरी त्याच्या भाग्याने आज तो चांगल्या गतीला गेला. रामाने त्याचे कल्याण केले. गुहेतील महायोगी नंतर श्री महाराज उज्जैनच्या जंगलात शिरले. तिथे भैयासाहेबांना एका गुहेच्या तोंडाशी बसवून आपण एकटेच आत गेले. त्या गुहेमध्ये एक महायोगी श्री महाराजांची वाट पाहत होते. त्याच्या भुव्या हातभर लांब वाढलेल्या असून देह भव्य होता आणि दृष्टी फार तेजस्वी होती. श्री महाराजांच्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. ते म्हणाले, इथे कलीचा वास येत आहे. तेव्हा श्री महाराज बोलले, तो कलियुगातला माणूस आहे, पण आपल्यापैकीच आहे. श्री महाराजांनी भैयासाहेबांना त्यांचे दर्शन करवून दिले. परती येताना श्री महाराज म्हणाले, देहबुद्धीची माणसे ज्या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी पुष्कळ योगी साधन करीत बसलेले आहेत. श्री महाराज नंतर परत इंदूरला गेले आणि तेथून हरद्याला आले.
तेथे काशीनाथ भया सावकार यांनी मंदिर बांधले होते. त्यात श्री महाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली. रामाचे ध्यान फार सुंदर आहे. पट्टाभिषिक्त मूर्ती आहे. नाशिकचा मुक्काम. हरद्यास 1 महिनाभर राहून बरोबरच्या मंडळींसह श्री महाराज नाशिकला आले. तेथे असताना रोज ते रामाच्या दर्शनाला जात. त्याप्रमाणे एक दिवस ते दर्शनाला गेले. त्यावेळी 11 वाजले असून ऊन पण कडक पडले होते. रामाच्या पाया पडून झाल्यावर श्री महाराज प्रदक्षिणा घालू लागले, तेव्हा जिजीबाईच्या ताईने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. प्रदक्षिणेच्या वाटेवर एक संन्यासी बसला होता. त्याने हे बघितले आणि संतापून तो हिंदीमध्ये म्हणाला, अरे यह साधु है क्या मस्करी है. इसके गेरुआ कफनी को देखकर मुझे शर्म आती है. यह राम के दर्शन को आया है और स्त्रियों से सेवा लेता है. इतने पाप को यह कहा धोवेगा राम ही जाने. त्याच्याकडे आणि त्याच्या बोलण्याकडे अर्थात कोणाचेही लक्ष नव्हते. पण प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले व त्याला हिंदीमध्ये म्हणाले, महात्माजी, आपका उपदेश सुनकर मेरे को बहुत पश्चाताप हो रहा है, परंतु मेरी कथा आपको सुनाने को मैं आया हूँ. उधर अयोध्या की तरफ जिला फैजाबाद के गांव काशीपुर में मेरा जन्म हुआ. मेरे माँ बाप का मैं अकेला ही लड़का था, इसलिए माँ बाप मुझ पर बहुत प्यार करते थे. मेरी उम्र जैसे बढ़ने लगी वैसा मैं कुसंगति में पड़ा और मैंने कुछ ज्ञान प्राप्त नहीं किया. मैं जब 16 साल का था तब सब कुमार्ग प्रवृत्तियों से भरा हुआ था. इतने में मेरा बाप दुखी होके मर गया और माँ ने मेरी शादी कर डाली. मेरी पत्नी बड़ी सुंदर और चालाक थी, किंतु मैं रोगी कमजोर बन चुका था. फिर गांवों के बदमाश लोगों ने मेरी पत्नी को फुसलाया. वह बड़ी दुराचारिणी बन गई. मैं संसार से उब गया और एक दिन रात को मैं गांव छोड़कर बनारस चल दिया. बनारस में मैंने संन्यास ग्रहण कर लिया. इतके सांगून होताच तो एकदम ओरडला, अरे यह तो मेरी जीवनकथा आप कह रहे हैं. श्री महाराज स्वतःची म्हणून त्याचीच कथा जसजशी सांगत गेले तसतशी त्याची चर्या बदलत गेली आणि शेवटी अत्यंत खजील होऊन त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराजांनी त्या संन्याशाला आपल्या बरोबर 8 दिवस ठेवून घेतला. त्याला रामनामाचा अनुग्रह दिला आणि नंतर काशीला पाठवून दिला. नाशिक येथेच आईच्या नामवाने श्री महाराजांनी गंगेवरच्या भिकायांना एक दिवस धान्य वाटले. गोंदवल्यास पुनरागमन. गोंदवले सोडून श्री महाराजांना वर्ष होऊन गेले होते, म्हणून नाशिकहून सरळ घरी परती येण्याचे ठरले. इंदूरहून जी मंडळी बरोबर आली होती त्यापैकी बहुतेकांना त्यांनी नाशिकहून परत पाठवून दिले. भैयासाहेब मोडक एकटेच बरोबर राहिले. इतर मंडळींना देखील आपापल्या गावी पाठवून दिले. गोंदवल्याहून निघताना बरोबर आई आणि 100 माणसे होती. गोंदवल्यास परत येताना बाकीची सर्व मंडळी होती, परंतु आई मात्र नव्हती. श्री महाराज परत आले आहेत हे कळल्यावर गामोकरी मंडळी त्यांना भेटण्यास आली. प्रत्येक जण गीताबाईंची आठवण काढून हळहळत होता. श्री महाराजांना शोभण्यासारखीच ती माऊली होती यात शंका नाही. तिच्या जीवनात तिने फार दुःख सोसले. तिच्या देखत रावजींसारखा महान योग्यतेचा पती गेला. एक मोठा झालेला मुलगा गेला. लग्न झालेली मुलगी गेली. पहिली गुणी सून गेली. दुसरी सून आंधळी आणि त्यात तिचीही 2 मुले गेली. या जगामध्ये तिला कोणी उरले असेल तर ते म्हणजे श्री महाराज होत. शिवाय अगदी लहानपणापासून त्यांच्यावर तिचा फार जीव होता, म्हणून त्यांच्या सहवासात तिचा अखेरीचा काल गेला. इतकेच नव्हे तर अंतकाळ देखील झाला. याने तिच्या जन्माचे सार्थक झाले.